राज्यात उच्च रक्तदाबाचे रुग्ण आता वाढतायत। बदलती जीवनशैली, मानसिक तणाव, अपुरी झोप याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतोय। सध्या राज्यामध्ये उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढतेय, जी आपल्या सगळ्यांसाठीच धोक्याची घंटा आहे। महाराष्ट्रात उच्च रक्तदाबाचे रुग्ण वाढले। रोजच्या आयुष्यात मानसिक ताण वाढला। राज्यात 28 लाखांहून अधिक बीपीचे रुग्ण। मुंबई, पुणे या महानगरांचं राज्यातल्या सगळ्याच ठिकाणी आता जनजीवन बदललंय। आयुष्याची रचनाच बदलत चालली आणि याची परिणिती म्हणजे राज्यात उच्च रक्तदाबाच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली। नोकरीच्या बदलत्या वेळा, कामातला ताण, मानसिक तणाव, झोपेचं बिघडलेलं चक्र यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतोय। राज्यात उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांची संख्या अन्य आजारांच्या तुलनेत अधिक आहे। राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 30 वर्षांवरच्या नागरिकांची उच्च रक्तदाब तपासणी झाली। यामध्ये 28,97,000 नागरिकांना उच्च रक्तदाब असल्याचं निदान झालंय। उच्च रक्तदाबाची काही प्रमुख लक्षणं आहेत, ती दिसली तर वैद्यकीय तपासणी जरूर करा। डोकेदुखी, छातीत दुखणं, चक्कर येणं, दृष्टीभ्रम, नाकातून रक्त येणं, थकवा, हृदयाची धडधड, धाप लागणं। सारे लोगों की जीवन शैली अच्छी नहीं है, रात को नींद पूरी नहीं होती है, उनके सीने में दर्द होता है, खाना पीना ठीक से नहीं होता, स्ट्रेस बहुत बढ़ चुका है। ये सब बहुत ही कॉमन रीजन हो चुके हैं ब्लड प्रेशर होने के लिए। बचने के लिए प्रॉपर 8 घंटे नींद, खाने में नमक कम, अचार, पापड़, इसका सेवन कम करना चाहिए, रेगुलरली एक्सरसाइज करनी चाहिए और अपने डॉक्टर के टच में रहना चाहिए। उच्च रक्तदाबाला दूर ठेवण्यासाठी आपल्या दिनचर्येत तुम्ही काही बदल करू शकता। आपल्या डाएटवर लक्ष द्या। तेलकट, वारंवार बाहेरचं खाणं टाळा। वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवा। अतिवजनामुळे सुद्धा ब्लड प्रेशर वाढतं। आपल्या आहारात मिठाचा वापर कमी करा। जास्त ताणतणाव घेऊ नका। आपल्या मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या। योग आणि मेडिटेशन ताणतणाव कमी करण्यास मदत करते। संतुलित आहार, फळं, भाज्या यांचं आहारात प्रमाण वाढवा। तंबाखू आणि मद्य सेवन टाळा। आपल्या सगळ्यांचं आयुष्य आता धकाधकीचं आणि धावपळीचं झालंय, त्यामुळे 40शीत येणारे आजार आता 30शीतच आपल्याला होतात। ऑफिस, कार्यालयाच्या बदलत्या वेळा, कामाचा व्याप आणि सोबतच मोबाईलचा अतिवापर यामुळे बीपीचा त्रास वाढतोय। पण मेडिटेशन आणि योग्य संतुलित जीवनशैली अनुसरल्यास उच्च रक्तदाबाला आपण दूर ठेवू शकतो। आणि हो, ताणतणाव बाजूला ठेवून आनंदी राहा। मनोज कुलकर्णी, झी 24 तास मुंबई।